खूप खूप धन्यवाद अजय डायरे सर. दुर्बा क्रिकेट संघ सावळे आयोजित आमदार चषक 2026 ही स्पर्धा आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. स्पर्धेची आजची चौथी रजनी इथे आपल्या समोर आलेली आहे. चांगलं क्रिकेट आतापर्यंत सगळ्यांनी आपण पाहिलंय. खरं तर क्रिकेट म्हटलं की त्यामध्ये फार मोठी अनिश्चितता असते. ती अनिश्चितता बाहेर आली की मग भल्या भल्यांचे अंदाज फेल होतात आणि मग तुमच्या अपेक्षांच्या विरोधात क्रिकेट जात असतं. त्या पद्धतीचं क्रिकेट एकदा तुमच्या समोर आलं की मग क्रिकेटची मजा आणखी वाढते. त्याच पद्धतीचा अगोदरचा सामना आपण पाहिला आणि क्रिकेटमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना तुम्ही किती धावा बनवल्या म्हणजे तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये विजय लवकरात लवकर मिळेल किंवा विजयाची शाश्वती मिळेल असं कोणतंही धावफलक नसतं किंवा असं कोणताही आकडा नाही. तुम्ही जितक्या धावा बनवलेल्या आहेत तितक्या धावा डिपेंड करण्या इतपत चांगली गोलंदाजी तुमच्याकडे आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीचा प्रतिकार दाखवण्याचा प्रयत्न तर झाला होता, परंतु वेनगाव संघाने अंतिम टप्प्यामध्ये चांगली फलंदाजी केली. फलंदाजाने दबाव योग्य रीतीने तिकडे त्याने सोक केला आणि त्यानंतर तो सामना तिकडे त्याने जिंकला. त्यांचंही कौतुक असेल. श्री सिद्धिविनायक नेरपाडा आणि त्यांच्या विरोधात वाकस 11 असा सामना आपण सगळेजण बघतो. गोलंदाजीसाठी ऋतिक दळवी तयार होत आहेत वाकस संघाच्या वतीने आणि नेरळपाडाच्या वतीने फलंदाज ऋषी आणि त्याच्या साथीने अक्षय म्हात्रे. ऋतिकचा पहिला चेंडू, व्हॉट ए ग्रेट पेस जनरेटेड बाय ऋतिक दळवी ऑन द व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवर इतका चांगला वेग निर्माण करणं तितकं सोपं काम नाही, खूप कठीण आहे. कारण मग पहिल्या चेंडूवर कदाचित तुमचं बॉडी ओपन अप झालेली नसते, तुम्हाला वॉर्मअप मिळालेला नसतो आणि तरी सुद्धा इतका अवाक करणारा वेग निर्माण केला ऋतिकने. तिथून पुढे कदाचित तो वाढू शकतो. क्षेत्ररक्षक उपस्थित होते 30 यार्ड सर्कल मध्ये, पॉइंट रिजन मध्ये. त्याच्या डोक्यावरून खरं तर हा ड्राईव्ह आपण पाहिला फलंदाज ऋषीचा. अत्यंत दर्जेदार फटका. या पद्धतीचे फटके अलीकडे आपण बघतो की जे लुप्त होत चाललेले आहेत. बेग युअर पार्डन, फुलटॉस होता बॉल. त्याचमुळे फटका योग्य रीतीने कदाचित प्लेस करता आला असावा. रिप्ले मध्ये बघू आपण, मलाही थोडी शंका आहे. आडव्या बॅटने आता इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खाली येतोय. जेल घेऊन सोडला की काय या पद्धतीची परिस्थिती होती मैदानाच्या आतमध्ये. मी अगोदर सुद्धा उल्लेख केला होता, रात्रकालीन क्रिकेटमध्ये कोणताही झेल सोपा नसतो, प्रत्येक झेल कठीण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण रात्रीचा दिवस करणं हे तितकं सोपं नाही. किती तुम्ही प्रकाश व्यवस्था चांगली केली तरी काही त्रुटी त्यामध्ये कदाचित असू शकतात, राहतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये त्या गोष्टी चाललेल्या असतात की आपण नाईट क्रिकेट खेळतो. हा चेंडू चांगला आहे. पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला होता गोलंदाज ऋतिक दळवीने तिकडे गेले ते आणि त्याचमुळे आता त्यांना यश मिळतं. फलंदाजाला चेंडू फळीचा संपर्क करता आला नाही. फुल लेंथ होता, बॅकफुटला गेले होते. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. ही आहे लेंथ जजमेंटल एरर, याविषयी अगोदरही अनेकदा मी म्हटलोय. आकुटप्याचा चेंडू, खांद्याचा अतिरिक्त वापर, चांगला वापर, चांगला वेग, त्याचबरोबर अचूकता इथे आपल्याला पाहिलं मिळते ऋतिक दळवीच्या वतीने. एक चौकार आला होता या षटकामध्ये, परंतु दुसरं काही फलंदाजाच्या तितकं मोठं हाताला लागलं नाही असं म्हणायला हरकत नाही. तो चौकार खेळणारा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे ऋषी आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण बघतो अक्षय म्हात्रे. नेरळपाडा संघाच्या वतीने फलंदाजी करण्याची संधी आणि तीही फ्रंट लाईन बॅटर म्हणून या दोन्ही फलंदाजांना मिळालेली आहे. आणखी एकदा वेग निर्माण केलेला आहे गोलंदाजाने. आडव्या बॅटने फटका प्रोड्यूस केला होता. क्षेत्ररक्षकाचं पाठबळ मिळत नाही. क्षेत्ररक्षण हे असं डिपार्टमेंट आहे ज्यामध्ये तुमच्याकडे चमकदार कामगिरी करणारे खेळाडू अधिकचे असतील तर तुमच्या संघाचा वावरच वेगळा असतो. म्हणजे त्यांची बॉडी लँग्वेज वेगळी असते, त्यांचं ॲग्रेशन वेगळं असतं, त्यांच्यामध्ये असणारी पॉझिटिव्हिटी वेगळी असते. परंतु या सगळ्या गोष्टीचा अभाव कदाचित तो या सगळ्या प्रयत्नांमुळे होऊ शकतो. हरकत नाही, गोलंदाजाने चांगलं षटक संपवलं. कदाचित जर झेल झाले असता तर 2 फलंदाज बाद होऊ शकले असते. परंतु मला असं वाटतं की केटीसीचे सर्वेसर्वा माझ्याबरोबर इथे आहेत. अजिंक्य पवार. क्रिकेटमध्ये अजिंक्य मला असं वाटतं जर तरला थारा नसतो. किंतु परंतु को क्रिकेट में जगह नहीं होती है असं म्हणतात हिंदीमध्ये. देर इज नो चान्स फॉर इप्स अँड बट्स इन क्रिकेट असं म्हटलं जातं. हे असं झालं असतं तर तसं झालं असतं, यांनी हे केलं असतं तर तसं झालं असतं, या फक्त चर्चाच आहेत. क्रिकेट हा कल्पना विलासात कधी खेळला जात नाही. क्रिकेट हा खेळ वास्तववादी आहे.
जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागतं. त्याचबरोबर जे घडलेलं आहे ते स्वीकारत असताना तुम्हाला डावपेच रणनीती आखावी लागते आणि त्या पद्धतीने पुढे चालावं लागतं. रोड मॅप इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हाईल प्लेइंग क्रिकेट और एनी अदर गेम. तुम्ही कोणताही खेळ केला तुमच्याकडे रणनीती असली पाहिजे आणि तो सेट रोड मॅप इथे आपल्याला पाहायला मिळेल का या सामन्यामध्ये हे पाहायचंय. गोलंदाज आता आपण बघतो किरण आलेले आहेत गोलंदाजीच्या मार्गावर. अनुभवी गोलंदाज आहेत किरण शेळके. क्रमांक 2 चे गोलंदाज फॉरेस्ट एंड कडून येतील. फॉरेस्ट एंड किंवा मग हायवे एंड सुद्धा म्हणू शकतो. त्या बाजूने जर तुम्ही सरळ गेलात तर कुठेतरी रोड मिळेलच तुम्हाला. समोर ठेवलाय अगदी बॅटच्या अगदी समोर तोंडाजवळ आपण म्हणतो इतका पुढे चेंडू फेकला होता गोलंदाज किरणने आणि त्याचा खरपूस समाचार घेतला. स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. चांगला फटका होता. समोर ठेवलं होतं गोलंदाजाने. पहिला चेंडू समोर ठेवला होता. ड्रायव्हिंग लेन्थला गोलंदाजी करता येणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे किंवा ती करण्यासाठी तुमच्याकडे मोठं काळीज असावं लागतं. वाघाचं काळीज. यावेळेचा फटका आणखी एक चांगला फटका आहे. फिरून मारलेला आहे. यावेळेस हुक करतायत फलंदाज. एक टप्पा घेतला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. गोलंदाज ऋतिक दळवीने. परंतु त्याने जे कमावलं होतं ते आता कदाचित गमावलं जात आहे. गोलंदाज किरण शेळकेच्या वतीने 2 चेंडूंमध्ये 10 धावा खर्च केलेले आहेत. अक्षय मात्रे सेट झालेले आहे. त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं आता थोडंसं कठीण जात आहे असं आपण म्हणूया. कारण चांगलं कनेक्शन आपण बघतो अक्षय मात्रेच्या बॅटमधून बॉलचं. त्याचबरोबर मलाच वाटतं या फलंदाजाकडे थोडा अधिकचा वेळ आहे. अजिंक्य ज्या पद्धतीने तो खेळतो, या अगोदरचा फटका ज्या पद्धतीने त्याने खेळला होता, त्याचबरोबर फुलल यांच्या चेंडूला षटकारासाठी ज्या पद्धतीने पाठवलं होतं. खरं तर अनुभवी गोलंदाज आहेत किरण शेळके. तुमच्याकडे जर अनुभव असेल तर मग तो अनुभव तुम्हाला तुमच्या चुका कमी करण्यासाठी प्रवृत्त करत असतो, सहकार्य करत असतो असं म्हणतात. परंतु पुन्हा एकदा तेच आहे की त्या पर्टिक्युलर डे मध्ये, नाईट मध्ये, त्या सामन्यामध्ये तुम्ही कसं प्रदर्शन करता. बेसिक्स पासून पुन्हा एकदा सुरू करावं लागतं. त्याचमुळे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर शेवटच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रॅक्टिस करून मैदानामध्ये उतरला होता. काय फटका आहे. एकदा बघा, दोनदा बघा, अनेकदा बघा. डोळ्यांचं पार न फेडणारा फटका मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज ऋषीचा प्रहार. षटकार. सगळ्यांना आवडलं अशा पद्धतीचं संगीत आहे. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी होते ती फलंदाजी ही त्या संघाच्या समर्थकांना निश्चितच आवडली असेल. त्रयस्थ प्रेक्षकांना सुद्धा सुखद अनुभूती देणारी फलंदाजी, आग ओकणारी फलंदाजी, रात्रीची शांतता भग्न करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फटका खेळलाय. आणखी एकदा चेंडूने क्षेत्ररक्षकाला चकवलाय. आणखी एकदा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक मोठा प्रहार. भीष्म प्रहार. षटकार. का वेट ट्रान्सफर करतोय फलंदाज ऋषी शिनारे. चांगले खेळत आहेत. स्टान्स अत्यंत चांगले आहे ऋषीकडे. या गोष्टीकडे वळण्याचा आपण प्रयत्न करू. किरण शेळके यांना मात्र नामोहरम केलेले आतापर्यंत फलंदाजांनी. फुलटॉस आडव्या बॅटने आणखी एकदा फटका तर उडवलाय. आणखी एकदा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. एक टप्पा घेतला. आणखी एकदा चेंडू सीमापार. या षटकातील 5वा चेंडू सीमापार. चौकार.
मनीषजी मोडक साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मनीषजी तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. षटकं संपली, 2 धावफलकाकडे नजर दिली तर धावफलक 33 वर जाऊन पोहोचलेलं आहे. खरं तर या अगोदरच्या एका इनिंगमध्ये ती गोष्ट ती चर्चा छेडणार होतो की क्रिकेटमध्ये कोणतीही स्थिती परमनंट नसते. क्रिकेटमध्ये कधी परिस्थिती बदलेले सांगता येत नाही. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च करणारा ऋतिक दळवी आणि त्यानंतर आपण बघितलं की या षटकाचा विचार केला या अगोदरच्या की जे किरण शेळकेने हाताळलं, ज्यामध्ये खूप धावा खर्च झाल्या, जवळजवळ 27 धावा खर्च झाल्या. मला असं वाटतं या स्पर्धेतील व्यक्तिगत एका षटकामध्ये सर्वाधिक धावसंख्येचा उच्चांक तो असावा, इफ आय एम नॉट रॉंग. षटक क्रमांक 3 ऋतिक दळवी सेकंड स्पेल मध्ये. ऋतिक दळवीलाही उडवलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आला, चेंडू खाली येतोय, यावेळेस टिपतोय झेल आणि त्याचमुळे फलंदाज अक्षय म्हात्रेचा संपला खेळ. पहिला फलंदाज नेरळपाडाने गमावला. फलंदाज अक्षय बाद. लागत होती गोलंदाजांना. आता त्यातील एक फलंदाज खेळाडू कक्षामध्ये परतलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी निलेश दाखल होताना आपण सगळेजण बघत आहोत. अत्यंत दर्जेदार ही स्पर्धा, दिलखेचक अशा पद्धतीची स्पर्धा, नेत्रदीपक या स्पर्धेचं आयोजन, मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, या परिसरातील ग्रामीण क्रिकेटची उंची वृद्धिंगत करणारी स्पर्धा आपण सगळेजण बघत आहोत. सन्माननीय भानुदासजी धुळे साहेब, गणेशजी मोडक साहेब आणि त्याचबरोबर विलासजी मोडक साहेब यांच्या वतीने मागे मागे मारण्याचा प्रयत्न आहे. जिकडे फटका खेळले तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपला जातोय आणि याच बरोबर ऋतिक दळवी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. अथवा ऑनलाईन ऑपरेटर मला माहिती देतील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत विकेट हॅट्रिक पूर्ण झाली आहे की नाही. सागर पेमारे ज्याने विकेट हॅट्रिक घेतली होती, जयशंकर अंबारपाडा टीमचा तो खेळाडू आहे. त्याचबरोबर तेजस लेकुरवाळे याने सुद्धा तो कारनामा केलेला होता. चौकार हॅट्रिक खरं तर त्या फलंदाजाची झाली होती. 6 हॅट्रिक होणं शेष आहे. दुसरी विकेट हॅट्रिक खरं तरी ते आपण बघू आता आपल्याला पाहायला मिळेल का. गोलंदाज त्याच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. ऋतिक दळवी चांगली गोलंदाजी केलेली आतापर्यंत ऋतिकने. चांगला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरचा अनसर्टन्टी कॉरिडॉरचा वापर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता. गोलंदाजाला असं अपेक्षित होतं की फलंदाजाने फटका खेळत असताना त्याची एज मिळेल त्याला, त्या पद्धतीने त्या योजनेतून टाकला गेलेला तो चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना ऋतिक दळवी आपण बघतो पार्टनरशिप फक्त तुमचे फलंदाजच करतात असं नाही, गोलंदाजाने पार्टनरशिप करता येते. तुमच्या इतर गोलंदाजाने जर धावा खर्च केल्या असतील तर त्या धावांवर अंकुश लावता जर तुम्हाला आलं तर तुमची बॉलिंग पार्टनरशिप झाली असं आपण म्हणतो. जे डॅमेज अगोदरच्या गोलंदाजाने केलेले आहे ते तुम्हाला कंट्रोल करायचं असतं आणि तेच काम ऋतिक दळवी ते निश्चितच करतोय. परंतु त्याच्या विरोधात निश्चितच हा चौकार राजच्या बॅटमधून आपण पाहिला.
जर्सी नंबर 25 राज ऑन साईडला फटका खेळण्याच्या आविर्भावात उभा होता, परंतु अंतिम क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि त्याचमुळे मग गोलंदाजाच्या गतीचा वापर करत असताना प्लेसमेंट चांगली दिली, स्क्वेअर ऑफ द विकेट, कट केलं चेंडूला, टॅप केलं होतं जणू काही अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर टप्पे घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला होता. 37 धावा आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने गलीच्या बाजूने चेंडू काढलेला आहे. व्हॉट अ ग्रेट प्लेसमेंट. वन्स अगेन बॉल इज रेसिंग टुवर्ड्स द बाउंड्री लाईन फॉर रन्स. अवाज्ञा, परिचय वाढला की अवाज्ञा होत असते. या गोलंदाजाने सातत्याने उजवेष्टीच्या बाहेरच चेंडू फेकण्याचा निर्णय घेतला आणि त्याचमुळे फलंदाजाने त्याच्या विरोधात 2 चौकार मिळवलेले आहेत. आता गोलंदाजाने त्याचं मन बदललं, समोर चेंडू ठेवला, फुलल्लेंचा यॉर्कर टाकण्याचा त्याचा प्रयत्न, गती त्याच्याकडे आहे, चेंडूपेचा संपर्क नाही. षटकं संपली 3. प्रथम फलंदाजी होते नेरळपाडा टीमच्या वतीने. एकूण धावा आतापर्यंत बनलेले आहेत 41-41, 2 गडी बाद. ते आहेत गोल्डन डेज क्रिकेट अनुभवत आहे असं सगळेजण आपण म्हणतो. बदललं क्रिकेट टेनिस आणि त्यामध्ये त्या बदलामध्ये सगळ्यात मोठी भूमिका मला असं वाटतं लाईव्ह स्ट्रीमिंग पार्टनरशी आहे, म्हणजे यूट्यूब चॅनल्सची आहे. त्याचमुळे मग दरी खोऱ्यामध्ये खेडोपाड्यामध्ये क्रिकेट पोचलं आणि त्याचबरोबर मग खेडोपाड्यांमधील टॅलेंट आपल्या सगळ्यांच्या समोर आलं असं आपण म्हणूया. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण कर्जत टेनिस क्रिकेटच्या वतीने केलं जात आहे, अर्थात केटीसी. मला अजिंक्य माहिती देत आहेत की त्यांचे 3 कॅमेरामन वाकस 11 कडून खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि त्यातील एक मला असं वाटतं सचिन आता गोलंदाजीच्या मार्गावर होता, परंतु त्याला स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. थोडं क्रिकेट जवळून पाहण्याची संधी मिळते आणि मला असं वाटतं कॅमेरामन त्यातील एक आहे. त्याचमुळे कॅमेरामनला प्रत्येक पाऊले शहाणपणाचं टाकणं अपेक्षित आहे. त्याचे निर्णय योग्य असणं हे सुद्धा अपेक्षित आहे. गोलंदाजी करत असताना कमी खर्चिक गोलंदाजी करणं त्याने अपेक्षित आहे. परंतु पुन्हा एकदा क्रिकेट असते ज्यामध्ये फार मोठी अनिश्चितता असते. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला होता. डीपमधून क्षेत्ररक्षक समोर येत आहे, चेंडू अडवताय, त्यानंतर फेकीवल स्ट्रायकिंग एंडला चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेक झाली होती, परंतु वाऱ्याच्या वेगाने जीव मुठीत धरून धावले होते फलंदाज ऋषी आणि त्याचमुळे स्वतःची विकेट त्यांना सेव्ह करता आली होती. या पद्धतीचं समर्पण अपेक्षित आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं ज्यावेळेस तुम्ही एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करता, 2चं रूपांतर 3 मध्ये करता, त्यावेळेस विकेटच्या मध्ये धावत असताना बॅट होल्ड करण्याची सुद्धा टेक्निक आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये मायक्रो ऑब्झर्वेशनला फार मोठं महत्व आहे. सूक्ष्म निरीक्षण तुमच्याकडे असलं पाहिजे, मायक्रो प्लॅनिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. व्हॉट अ ग्रेट हिट, चांगला फटका. इंडियन सूर्यकुमार यादव मैदानाच्या आतमध्ये जणू काय खेळावा त्या पद्धतीने, त्या अंदाजाने खेळला गेलेला फटका, चौकार. डिबिलियर्स आपल्या समोर येतो. इंडियन खेळाडूंचा जर विचार केला तर तोच पायंडा पुढे नेलेले सूर्यकुमार यादवने. त्याच्या वतीने खरं तर ते फटके आपण बघतो. कव्हर ड्राईव्हचा विचार केला तर विराट कोहली आहे, पुलचा विचार केला तर रोहित शर्मा आहे. असे सिग्नेचर पेटंट फटके प्रत्येकाच्या वाट्याला आलेले आहेत. याचं कारण त्याच पद्धतीचं आहे. त्या फटक्यांवर त्यांचं प्रभुत्व आहे म्हणून त्यांची नावं तिकडे जोडली गेलेली आहेत.
हा चेंडू वाईड एक अतिरिक्त धाव धावपलकोर जोडली जाईल. या अगोदर 2 चौकार खेळलेले आहेत फलंदाज. ऋषी शिनारे चांगल्या टच मध्ये आपण बघतो, बरोबर चेंडूला मिडल करतायत. ज्याचबरोबर जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे गोलंदाजाच्या गतीचा ते चांगला वापर करतायत. तिसऱ्या पंचांची मदत निश्चितच इकडे करण्यात आलेली आहे आणि पाहायचं आता हा चेंडू वाईड आहे की नाही हे ठरवलं जाईल तिसऱ्या पंचांच्या मदतीने. कर्जत टेनिस क्रिकेट अर्थात केटीसीचं हे थेट प्रक्षेपण आणि नीट अँड क्लीन पिक्चर क्वालिटी तुम्हाला त्यामध्ये निश्चितच अनुभवायला मिळते. राजू राठोड सर आपल्या बरोबर तिसरे पंच म्हणून जोडलेले आहेत. मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हे सुद्धा नाव असं आहे की ज्याला कोणत्याही अधिकच्या परिचयाची गरज नाही. मिस्टर हेलिकॉप्टर म्हणून त्यांना ओळखतात. त्यांचे हेलिकॉप्टर फटके पाहण्यासाठी अनेक मैदानांमध्ये अनेक प्रेक्षक खास करून येत असतात. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. व्हाईट बॉल. 52 runs on the board with the loss of 2 wickets. This is the 4th over is in progress. Being bowled by bowler Sachin. He is a bit expensive till now because he has conceded 11 runs in 3 deliveries. 3 चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेले आहेत. 11 धावा त्याने खर्च केलेले आहेत. प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये केले जात आहे. धावपलकाचा हा जो स्वच्छंद वारू स्वच्छंदपणे विहरत आहे त्याला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात आहे. क्रिकेटमध्ये रणनीतीला फार मोठं महत्व आहे. प्लॅनिंग तुमच्याकडे असलं पाहिजे. आडव्या बॅटचा चांगला प्रहार आहे. समोरच्या दिशेने खेळलेला आहे. बऱ्याचदा आडव्या बॅटचे फटके हे ऑन साइडला जातात परंतु यावेळेस लॉंग ऑफ क्लिअर केलेला आहे या फलंदाजाने. ऋषीचा आणखी एक आविष्कार, आणखी एक षटकार. आतापर्यंत व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण झालं आहे की नाही ही चर्चा होती. आतापर्यंत मला असं वाटतं 37 हाच व्यक्तिगत धावसंख्येचा उच्चांक होता आणि तो ब्रेक करण्याच्या उंबरठ्यावर फलंदाज ऋषी शिनारे आहेत. क्रिकेटमधील विक्रम अथवा कुठलेही विक्रम हे मोडण्यासाठीच बनतात असं आपण म्हणतो. आतली कडा लागली होती. चेंडू डीप मध्ये जात असताना आपण बघतो क्षेत्ररक्षक समोर आले. एकदा पुढे दुसरीचा प्रयत्न केला जाईल. कॅज्युअल अप्रोच होता फिल्डरचा, तो त्याला इथे त्याच्या कामास आला असं म्हणायला हरकत नाही. 1 शॉट. एक धाव इथे खरं तर आपण पाहिली व्हॅलिडली कंप्लीट केली गेली नव्हती त्याचमुळे एकच धाव आता गृहीत धरली जाईल. मैदानी पंच आशिष विश्वकर्मा सर ISPL साठी ट्रायल ज्यांनी दिलेले असे जे खेळाडू आहेत मुरबाडच्या वतीने चांगले क्रिकेट खेळत आहेत. आशिष विश्वकर्मा म्हटलं की गोलंदाजी फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये लांब लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहेत आशिष विश्वकर्मा. क्रिकेटमध्ये पंचगिरी करणं हे अत्यंत कठीण काम आहे. म्हणजे थेरॉटिकल गोष्टी वेगळ्या आहेत, प्रॅक्टिकल गोष्टी वेगळ्या आहेत अजिंक्य. थेरॉटिकली तुम्ही किती जरी सक्षम असाल तरी प्रॅक्टिकली प्रेशर ऍब्झॉर्ब करण्याची शक्ती जर तुमच्याकडे नसेल तर 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 तुम्ही अडचणीत येता. काय फटकेबाजी केली जात आहे, अत्यंत दिलखेचक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षणीय फटकेबाजी करतोय फलंदाज ऋषी. त्याच्या बॅटमधून आणखी एक नेत्रदीपक चौकार. विचारला होता की सर या धावा बनलेले 63 2 गडी बाद 63 रन्स ऑन बोर्ड की या आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये तितक्या धावा बनत नाहीत याचं कारण काय असेल. त्यावेळेस मी त्या गोष्टीचा उल्लेख केला होता की गोलंदाजी निश्चितच चांगली होते, फलंदाज कुठेतरी चुका करतात परंतु धावा बनू शकतात आणि त्याही चांगल्या गोलंदाजीच्या विरोधात. हे दाखवलेले आतापर्यंत निरळपाडाच्या फलंदाजाने ज्या पद्धतीची फलंदाजी ऋषी करतोय, बरोबर बॉलच्या मेरिटवर खेळतोय. वेळेच्या बाबतीत थोडं समायोजन राखणं अत्यंत गरजेचं आहे. 42 धावा आतापर्यंत व्यक्तिगतरित्या ऋषीचे आपण पाहिलेले 63 वर डाव पोहोचलाय. 2 गडी गमावलेले आहेत. 2 षटकांमधील वेळेचा अंतर जर तुम्हाला कमी करता आलं तर मग तुम्ही वेळेवर खेळ करता असं म्हणूया आपण. त्याचमुळे षटक संपलं की तुमच्याकडे
नवीन गोलंदाज तयार असावा, ते प्लॅनिंग तुमच्याकडे आधीच बनलेलं हवं आहे. 63 धावा बनलेल्या आहेत. 73चा मला असं वाटतं ते सांघिक सर्वाधिक उच्चांक आहे धावफलकाचा. तो ब्रेक केला जाईल का याकडे सुद्धा आपल्याला पाहायचंय. त्याचबरोबर अर्धशतक संपन्न केलं जाईल का ऋषीचं, हे आपल्याला पाहायचंय. ऋषीचं मी कौतुक करेल यासाठी की ऋषी अर्धशतकाच्या उंबरठ्यावर जरी आहे तरी संघहिताचा तो विचार करतो. कारण जिथे एक धाव पूर्ण होऊन तो स्ट्रायकिंग एंडला सहज आला असता, परंतु त्याने ते तिकडे मला असं वाटतं मान्य केलं नाही किंवा त्याच्या विचारात ते नव्हतं. संघहित जपणं हे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. प्रत्येक निर्णय तुमचा संघहितासाठीचा असावा. स्वार्थी क्रिकेट जर तुम्ही खेळायला लागलात की मग तुम्ही अडचणीत येता. यावेळेस त्या फलंदाजाला अगोदरच संधी दिली होती ऋषीने, परंतु आता त्याने ती काढून घेतली कारण त्या संधीचा योग्य वापर करता आला नव्हता. फलंदाज राजचं राजकारण संपलं असं आपण म्हणूया, खेळ संपला असं म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबर फलंदाज राज आता खेळाडू कक्षामध्ये परतेल. ऋषी याने जर व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण केलं तर मारुतीजी माळीसाहेब यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहे 65. अत्यंत आणि या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने, या स्पर्धेचे जे त्रिदेव आहेत त्यांच्या वतीने 3000 रुपये. समोर खेळतायत अलॉंग दी कार्पेट. फटका मागे जाताना आपण बघतो क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीत. बंदुकीतून ज्या पद्धतीने ज्या वेगाने गोळी निघावी, वेंट लाईक अ ट्रेस बुलेट. व्हॉट ए ग्रेट हिट फॉर रन्स. जे असं नेहमी प्रत्येक जण म्हणत असतो गोलंदाज म्हणून तुम्ही ती करायला हवी, परंतु मग तुम्ही कोणत्या फलंदाजाच्या विरोधात करता हे सुद्धा तितकं महत्वाचं आहे. सलामीसाठी आलेला फलंदाज व्यक्तिगतरित्या 40 त्याने पार केलेली आहे, त्याच्या समोर तुम्ही चेंडू देताय. ड्रायव्हिंग लेनचा चेंडू ठेवताय, अगदी बरोबर खोलवर टप्प्याचे चेंडू त्याच्या समोर ओव्हर पिचचे त्याला मिळत आहेत. त्याचमुळे मग त्याच्यासाठी इथे या स्टेजला विचारलेला तो सोपा प्रश्न आहे असं माझं मत आहे. एकूण 46 धावांवर तो खेळतोय. दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे आयोजित आमदार चषकातील या रजनी स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि त्या उंबरठ्यावर फलंदाज ऋषी शिनारे. समोर खेळतायत. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहायचंय. इथे एक क्षेत्ररक्षण चांगलं आहे, बॅकअप चांगलं मिळालं. अलीकडे अजय परीक्षांचा सीझन सुरू आहे आणि परीक्षा म्हटले की आमच्या काळामध्ये 1-2 पेन असायचे, अलीकडे विद्यार्थ्यांकडे 10-10 पेन्स असतात. ते बॅकअप आहे एक प्रकारचं. आपल्या घरामध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला की आपण इन्व्हर्टरचं बॅकअप ठेवतो. कुठे आपण फिरण्यासाठी बाहेर निघालो की आपल्या 4 व्हीलरमध्ये आणखी एक चाक असतं, त्याला स्टेपनी म्हणतो. दॅट्स अ काइंड ऑफ बॅकअप ऑल्सो. तेही एक प्रकारचं बॅकअप आहे. क्षेत्ररक्षकाने चांगलं बॅकअप दिलं. 2 धावा दूर आहे फलंदाज. यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून प्लेसमेंट दिलेली आहे. याचबरोबर दुर्वा 11 क्रिकेट संघ सावळे आयोजित आमदार चषक 2026 या स्पर्धेतील 4थी रजनी आणि या 4थ्या रजनीतील त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेतील वहिलं अर्धशतक पूर्ण करणारा फलंदाज नेरळपाडाचा ढाण्याबाग ऋषी शिनारे. झाले बहु होतीलही बहु परी या समहा ग्रेटली डन. वतीने या 50 साठी 1000 रुपये. त्याचबरोबर नितेश गुळे यांच्या वतीने या 50 साठी 500 रुपये. आयोजकांच्या वतीने 3000 रुपये. चेंडू आणखी एकदा मागे गेला, आणखी एकदा ब्लॅक स्क्रीनला धडकला. काळी जर्सी बिअर केलेली आहे फलंदाजांनी आणि त्याचबरोबर त्याच रंगाला मॅच करणारा खरं तर इथे आपण बघतो हे ब्लॅक स्क्रीन आहे आणि त्यावर जाऊन चेंडू आदळतोय. हा चौकार मिळाला. पहिलं सत्र संपलं. सांघिक धावसंख्येचा उच्चांक गाठला प्रथम फलंदाजी करताना नेरळपाडाने. त्याने धावा बनवलेल्या आहेत त्या म्हणजे 79 आणि 5 षटकांमध्ये 80 धावांचा हिमालय सर करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या डावामध्ये वाकस 11ला दत्ताजी चंचे साहेब यांच्या वतीने 500 रुपयांचं कॅश प्राइज. या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय भानुदासजी धुळे साहेब, त्याचबरोबर गणेशजी मोडक साहेब, त्याचबरोबर विलासजी मोडक साहेब यांच्या वतीने 3000 रुपये. त्याचबरोबर कोळंबे साहेब यांच्या वतीने 1000 रुपये. दत्ताजी चंचे यांच्या वतीने 500 रुपये.
बघा पुन्हा एकदा तोच सिद्धांत आहे अजय, तुम्ही चांगलं काम करा, तुमच्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात येतात. मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आणि तेही स्टायलिश वेने कंप्लीट केलं. अत्यंत चांगली फलंदाजी, नेत्रदीपक फलंदाजी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना फलंदाजी करणारा फलंदाज ऋषी शिनारे त्याचा मानकरी ठरला. पुन्हा एकदा ऋषीचं अभिनंदन. 80 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलं जाईल. कशा पद्धतीने हा रनचेस असेल हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षातून या परिसरातील एक अत्यंत नामवंत दर्जेदार सुशिक्षित समालोचक अजय डायरे सर तयार आहेत. धन्यवाद. चला पुढील सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचचा टॉस इथून केला जाईल. टीम खाड्याचा बाडा आणि जय भवानी वावलोली. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहा आणि वाकस संघाला सपोर्ट करण्यासाठी आपण पाहतोय. खरं तर बराच दिवस क्रिकेट पासून दूर होते आणि जवळपास 8 चौकार हॅट्रिक त्यांनी मारलेले आहेत. ते राकेश बिवलकर देखील आलेले आहेत आणि त्याचबरोबर मोहन दळवी दादा यांचं देखील आगमन. आपलं सहर्ष स्वागत. चौकार हॅट्रिक जर का लगावली किंवा षटकार हॅट्रिक जर का लगावली तर राकेश बिवलकर यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज, 1000 रुपये असेल षटकार हॅट्रिक साठी की एक षटकाराला. 50 मारली तर 1000. चला जाऊया मॅच कडे. यस सुनीलजी शेळके सर टॉस आपण पुढील मॅचचा करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये जॉईन होते सुनीलजी शेळके सर. दोन टीमचे कॅप्टन आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय समोर माईक आहे. जयवंत सरांकडे आपण माईक द्या. धनराज कांबेरे टीम जय भवानी वावलोलीचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात खाड्याचा बाडा. आज ज्यांचा वाढदिवस आहे, रात्रीचे 12 वाजले की खाड्याचा बाडा संघाचा करणारा अमर राणे याचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा अमर. आणि टॉस आपण इथून करतोय. ओव्हर टू टॉस बॉक्स. नाणेफेक संपन्न होत आहे आणि दुसऱ्या फेरीकडे हळुवारपणे आपण वळत आहोत. एका बाजूने खाड्याचा पाडा तर दुसऱ्या बाजूने वावलोली टीम. दोन्ही संघाने या अगोदर अत्यंत चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. एक सामना जिंकलेला आहे. फक्त त्यांना ते कॉइन दाखवू नका कारण ते सगळे चालक कर्णधार आहेत. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे खाड्याच्या पाडा टीम संघाच्या संघनायकाने. अतिथींना विनंती असेल मुख्य मंचावर आपण स्थानापन्न व्हा. नाणेफेक जिंकली, कमीत कमी निर्णय बॅटिंग फलंदाजी. दोन्ही संघांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. जाऊया आपण समालोचन कक्षामधून. दुसऱ्या सत्रासाठी तयार झालेले आहेत एक अत्यंत दर्जेदार नामवंत समालोचक, मराठी भाषेवर ज्यांची पकड आहे असे समालोचक अजय डायरे सर. इट्स ओ टू यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण आवाज ऐकत आहात व्हॉइस ऑफ मुरबाड, व्हॉइस ऑफ डोंगर नावे. आदरणीय सुनीलजी शेळके सर. खरं तर 2 ते 3 वर्षापूर्वी सर पहिल्यांदा सावळे गावामध्ये आले आणि त्यानंतर 3 वर्षानंतर खरं तर नातेवाईक भरपूर आहेत पण तरी देखील सरांना वेळ फार कमी मिळतो. एका बाजूला जॉब, दुसऱ्या बाजूला क्रिकेटच्या मॅचेस आणि फार कमी वेळ मिळतो. कॉमेंटेटर म्हटलं ना तर आयुष्य असंच आहे सर. मी 3 रात्रीपासून घरी गेलो नाही, कोणाला विश्वास नाही बसणार. 3 षटकार जर का मारले तर राकेश बिवलकर यांच्याकडून 1000 आहेत. 50 मारली तर 1000 आणि कॅश प्राइज ऋषी शिनाऱ्याच्या 50 साठी आलेलं आहे. रोहित कोळंबे यांच्याकडून 1000 रुपये आमच्याकडे पोचलेले आहेत. नितेश घुडे यांच्याकडून 500 गुगल पेच्या स्वरूपात. मारुती माळी यांच्याकडून 500 गुगल पेच्या स्वरूपात. मयुरेश चंचे यांच्याकडून 500 गुगल पेच्या स्वरूपात आणि दत्ता चंचे साहेबांनी कॅश ऋषी शिनारेला दिलेले. हे कॅश प्राइज जे पोचलेलं आहे. मॅच ऑन. 5 ओव्हर 80 धावांचं लक्ष्य, 30 बॉल आणि 80 धावा. या मैदानाचा आमदार ट्रॉफीचा सर्वात हायेस्ट स्कोर जो वाकस 11 टीमला आता चेस करायचा आणि या संघाकडे फलंदाजीमध्ये ती ताकद आहे. ऋतिक दळवी आणि स्ट्रायकर येणार तो मात्र ऋग्वेद मोरे. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने पण अडवलाय बॉल. लास्ट मोमेंटला थोडी मिसफील जरूर झाली पण 2 धावांनी सुरुवात करतो बॉलर टीमचा शिवम. मॅच रंगणार. 80 धावांचाही पल्ला पार होऊ शकतो. काल 65-66 धावा सहजपणे चेस होत होत्या पण आजचा विकेट, आज खरं तर ज्या टीम खेळतायत ना त्यांच्यामध्ये बॉलिंग अटॅक चांगला आहे. आज धावा का होत नाही हा प्रेक्षकांना प्रश्न पडलाय तर खरं तर आज
सगळ्या टीमकडे बॉलर चांगले आहेत. दुसरा बॉल उडवलाय ऋग्वेद मोरेच्या बॅट मधून लॉंग ऑफला पार करणारा हा चेंडू सीमारेखा पार चाललाय तो चौकार. या स्पर्धेचे आयोजक युवा सेनेचे उपतालुका अधिकारी विलासजी मोडक, विद्यमान सदस्य गणेशजी मोडक आणि माजी उपसरपंच आणि पात्र जिल्हा परिषद वॉर्ड प्रमुख शिवसेनेचे बाळुंदाजी धुळे साहेब, या तिघांच्या वतीने 3050 साठी ऋषी शिनारेला इथून दिले जातील. हे त्रिमूर्ती आयोजक, सर्वत्र चर्चा या आयोजकांची. आमदार ट्रॉफीची उद्याची शेवटची रात्र असेल आणि 5व्या रात्रीमध्ये एकापेक्षा एक वरचढ असणारे संघ मैदानावरती खेळणार आहेत. पण काय लढत देतोय ऋग्वेद मोरे मैदानाच्या आत. आणि या दरम्यान बघायचं आता घडलंय काय. तिसरे पंचांकडे निर्णय जाईल का. विकेट किपरची चालाखी आणि इथून डिसिजन आता पेंडिंग आहे. राजेंद्र मोरे नाना यांचं आता इथून लक्ष पूर्णपणे या विकेटकडे, कारण ऋग्वेद जो 2 बॉलमध्ये 6 रनवरती नॉट आउट होता, आता तिसऱ्या बॉलवर विकेट किपर अक्षय म्हात्रेने कदाचित त्याला पकडले का हे बघायचं. तिसरे अंपायर चेक करतायत. आदरणीय दीपक रामा धुळे यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. दीपक दादा धुळे, आपण मंचावरती यावं आणि डिसिजन या ठिकाणी बघायचं आता काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ऋग्वेद मोरे ज्या पद्धतीने खेळत होता, टर्न त्याने घेतला, लाईन बॉल सगळ्या गोष्टीची पाहणी करतात आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलेला आहे. बॅटर नॉट आउट आहे ऋग्वेद मोरे. सेफ राहिला मैदानाच्या आत, पण अक्षय म्हात्रेच्या विकेट किपिंगचं कौतुक करावं लागेल. जसं महेंद्रसिंग धोनी यांची विकेट किपिंग आपण पाहिलेली आहे त्या पद्धतीने अक्षय म्हात्रे क्लोज टू द स्टंप होते. राजेंद्र मोरे नानांचा कॅश प्राइज, प्रत्येक चौकार प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज. मॅच विन झाली तर 5000. वाह, मोठा कॅश प्राइज. ऋग्वेदच्या बॅटमधून स्ट्रोक फसला, हवेत चाललाय, पकडली कॅच आणि पहिली विकेट सिद्धिविनायक नेरळ पाड्याच्या खात्यात. बॅटर ऋग्वेद आउट. खरं तर हा देखील खेळाडू षटकार मारण्यामध्ये आपल्या टेक्निकने ओळखला जातो. ताकद कमी आहे पण सिक्सर मात्र परफेक्ट कनेक्शन करून लगावतो. विवेक आलाय, शरीरावरती लागलाय, बॉल कॅरी केला, रनआउटची चान्स बनली आहे. आल्या पावली परतावं लागेल ते मात्र फलंदाज विवेक वैखरेला. दुसरा लगातार धक्का 6 धावांवरती टीम वाकस 11ला. शिवसेनेचे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ थुर्वे साहेब या मंचावरती उद्याच्या रात्रीमध्ये या ठिकाणी उपस्थित होतील. या दरम्यान षटक कंप्लीट झालं. पहिल्या ओव्हरमध्ये स्कोर आलाय तो मात्र 6. येणारे बॉल 24 आणि धावा करायच्या तिथूनही मात्र 74. काय स्पर्धा राहिली. आमदार चषक 2026. 3 रात्रीमध्ये 3 संघ टॉप 5 मध्ये जाताना आपण पाहिले. पहिली रात्र होती जय अंबिका माता अंबोट, दुसऱ्या रात्रीमध्ये जय हनुमान बुतिवली आणि तिसऱ्या रात्रीमध्ये हंबरपाडा श्री स्वामी समर्थ अंबारपाडा. हे 3 संघ टॉप 5 मध्ये दाखल झालेत. आणि आजच्या रात्रीमधून कोणता संघ येईल. आजच्या सर्व टीमकडे जो बॉलिंग अटॅक आहे ना तो चांगला आहे, पण वाकस 11चा इतका पॉवरफुल बॉलिंग अटॅक असताना देखील ऋषी शिनारेने 50 कंप्लीट केली आणि त्या 50ने खरं तर स्कोर मात्र 80चं टार्गेट देण्यात आलंय ते मात्र वाकस 11 टीमला. आणि ऋतिक दळवी
संपूर्ण वाकसकर ऋतिककडे बघतात की जर का विपक्षी टीमच्या ऋषी सिनारेने 50 लगावली तर त्या 50ला उत्तर 50ने द्यावं लागेल आणि त्यासाठी ऋतिक दळवीच्या बॅटिंगकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. येणारे 24 बॉल 74चं टार्गेट आहे. हेमंत आलेले आहेत. हेमंत चंचे या संघाचा हा ऑलराऊंडर खेळाडू, नेहमी सातत्याने कॅप्टन अक्षय म्हात्रेंचा विश्वास या बॉलरवरती राहिलेला आणि 24 बॉल 74 महाग नाहीयेत. जर का ऋतिक दळवीची बॅट चालली तर या धावा महाग नाहीयेत. ऋतिक दळवी असा बॅटर की जो 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्याने मारले होते. हा रेकॉर्ड आहे त्याच्या नावावर आतापर्यंत वैयक्तिक. तशीच बॅटिंग त्याला करावी लागेल. बॉलर तयार हेमंत. पहिला बॉल ऑन साइडला मारलाय आणि कॅच आउट. पहिल्याच बॉलवरती फसवलं हेमंतने आणि ऋतिक दळवे बिग मॅन बॅक टू द डगआउट. उत्तरा दाखल ऋतिक दळवी 50 ठोकेल असं वाटत होतं कारण त्याच्याकडे तेवढी क्षमता होती. पण पहिल्याच बॉलवरती हेमंत चंचलने त्याला आउट केला आणि आता सामना बनलाय 23 बॉल विजयासाठी धावा हव्यात 74. ऋषिकेश मोरे आणखीन एक ऑलराऊंडर. ऋषिकेश मोरे देखील मागील काही स्पर्धांपासून आपण पाहतो की त्याचा बॅटिंगचा परफॉर्मन्स मात्र उंचावलाय. तो ऋषिकेश आलाय हेमंतच्या विरोधात. हेमंत चंचे पुन्हा एकदा डॉट बॉलची फेक केली. ऋषिकेश मोरे त्याला माहिती की सामना इथून अजूनही आपल्या बाजूने झुकवण्यासाठी पण त्या बाउंड्रीची गरज आहे. जशी ऋषी सिन्हाने बॅटिंग केली आल्यापासून चौकार षटकार चौकार षटकार प्रत्येक एका बॉल नंतर चौकार षटकाराची फटकेबाजी केली ऋषी सिन्हाने. तशी बॅटिंग ऋषिकेश मोरेला करावी लागेल. बाटला ब्रश झाला मागे चाला फर्स्ट स्लिप डायरेक्ट हिटचा प्रयत्न अक्षयच्या हाताला चेंडू लागून पुढे चालला. हेमंत चंचने पकडला. एकच धाव. टीमची टोटल सरकली धावा 7. 16 बॉल ऋषी सिन्हाने केला नेरलपाडा टीमचा. एक चेंडू फक्त डॉट केला. म्हणजे 15 बॉल मध्ये त्याने 56 धावा केला. एक डॉट बॉल केला म्हणजे काय इनिंग खेळली. 2 सिंगल. 3 बॉल फक्त 2 आल्या पण 13 बॉल मध्ये त्याने धावा केल्या 54. ही बॅटिंग राहिली ऋषी सिन्हाची. पण आता तुषार वाकस 11 टीम 80चा टार्गेट गाठायचे. तुषारचा फटका हवेत आहे. स्वतः बॉलर आला हेमंत चंचे. कॉटन बोल्ड बॅटर आउट. 1 मोर विकेट डाऊन. केलेली सुरुवात 2 बॉल मध्ये 6 धावा हव्या होत्या. 6 धावा केल्या त्याने 2 बॉल मध्ये. पण त्यानंतर जी धावगती राखायची होती तिथे मात्र आतापर्यंत फलंदाज 4 बॅक टू द डगआउट झाले. राजेंद्र वैखरे टीम कॅप्टन आलेले आहेत. बॉल इथून अजूनही पाहिलं गेलं तर 20 चेंडू आहेत आणि 20 बॉल मध्ये धावा करायच्यात अजूनही 73. 20 बॉल 73 मोठा चेस आहे. पण चेस कशा पद्धतीने होईल यापेक्षा आता परफॉर्मन्स दाखवावा लागेल. राजेंद्र वैखरे उर्फ अण्णा मैदानाच्या आत. बॉलर हेमंत चंचे. बॉल टाकला हेमंतने. 5 चेंडू इथून पडलेत. एकच धाव दिले हेमंत चंचने. मॅच आता या सेकंड इनिंग मध्ये आतापर्यंत मिडल ऑर्डरच्या बॅटिंगला यावं लागलं. त्यामुळे फलंदाजांनी ज्या पद्धतीने नांगी टाकली गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलं आणि 5 चेंडू हेमंत चंचने धाव दिली. ती इथून बघू शकाल फक्त एक. फुलटॉस होता. राजेंद्रच्या बॅट मधून समोर मारलाय. लॉंग ऑफचा खेळाडू आलाय. 1 रन इथून थांबवलं गेलं ऋषिकेशला. षटक क्रमांक 2 पूर्ण होत असताना धावा झाल्यात वाकस 11 टीमच्या 8
येणारे 18 बॉल आणि धावा करायचा तिथूनही 72. चला टीम खाड्याचा पाडा, टीम जय भवानी वावळवली यानंतर द्वितीय फेरीतील मॅचेसला सुरुवात होईल आणि सामना 4 ओव्हरचा राहील. 4 ओव्हरची यानंतर मॅच असेल. 18 बॉल 72 धावा. चला टाइम लिमिट आहे. टाइमच्या बाबतीत सिद्धिविनायक नेरलपाडा टीम वाकास 11 आपण नो कॉम्प्रोमाइज, कारण 12 वाजलेले आहेत. चला अजून आपल्या 3 मॅचेस बाकी आहेत. खरं तर उद्या या स्पर्धेची अंतिम रात्र आहे. उद्या या स्पर्धेमध्ये ज्या 8 टीम खेळणार आहेत ना, सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष लागलं की उद्याच्या 8 टीमचा जो लॉट्स आहे, उद्या या मैदानावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होणार. कारण उद्या पहिला सामना असेल भडवल B+ वर्सेस शिवशक्ती कडाव. दुसरा सामना होईल SBCC उमरोली वर्सेस कानोर बॉईज कानोर. तिसरा सामना होईल जय हनुमान ढवळेपाडा वर्सेस मोठे भिंगार. आणि चौथा सामना होईल श्री 11 जयशंकर चांदई वर्सेस अलिबाग. म्हणजे उद्या कर्जत तालुक्यातील संघ असणार आहेत ते मात्र 5 आणि 3 संघ हे मात्र कर्जत तालुक्याच्या बाहेरून असणार. आणि उद्या मिळणार या स्पर्धेचा आमदार चषक सावळेच्या स्पर्धेचा चॅम्पियन. टॉप 5 उद्या लढतील. फुल टॉस टाकलाय बाबू शिनारेने आणि चाललाय बॉल लॉंग स्टॉपला. नो बॉल प्लस आलाय चौकार. त्यामुळे D2 11 येदवलीचा उद्या लक्ष कानोर बॉईजच्या परफॉर्मन्स कडे असेल. क्लीन बोल्ड पण नो बॉल होता. नो बॉल नंतरची फ्री हिट होती. हे कदाचित अण्णा विसरले असावेत. इथून मात्र बॅटर सेफ. आणि उद्या उद्या सगळ्यांचं लक्ष लागलं की श्री 11 जयशंकर चांदई जो अलिबाग टीमात खेळणार आहे. अलिबाग टीमला कोणी पॅकरशिप दिली आहे तर दीप भानुदास धुळे. या स्पर्धेचे आयोजक भानुदासजी धुळे साहेब, त्यांचे सुपुत्र दुर्वेश. दीप आणि दुर्वेश या दोघांनी दिलेले. वा. आणि इथून मात्र राजेंद्र वैखरे मैदानाच्या आत. धावा थांबल्या 13 झालेले आहेत. अजून फार मोठं लक्ष 67 धावा करायचे. आणि भडवल B+ चे उद्या कोण पॅकर आहेत प्रेक्षकांची चर्चा त्याकडे देखील. तर उद्या भडवल B+ ला पॅकरशिप दिली. पुढचा बॉल बघूया आपण. इथून मात्र फलंदाज राजेंद्र वैखर आउट. आणखीन एक धक्का मिळाला. 5 विकेट आउट झाला. उद्या भडवल B+ चे पॅकर आहेत या स्पर्धेमध्ये. रुपेश मिनमिने, चंद्रकांत मिनमिने आणि बेंडू मिनमिने या 3 पॅकरने भडवल B टीमला या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेले. सगळ्या पुरस्कर्त्यांची यादी, टीमचा परफॉर्मन्स, उद्याची फायनल राहता. आणि उद्या या मैदानावरती तुडुंब गर्दी आणि आमदार साहेबांचा, त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसहित असंख्य पदाधिकारी, सर्व नेते मंडळी शिवसेनेची, त्याचबरोबर इतर सर्व पदाधिकारी, मित्र परिवार, नातेवाईक, क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक. आणि उद्याचा दिवस हा आमदार ट्रॉफी सावळेचा फायनल नाईटचा दिवस असेल. उद्याच्या दिवसामध्ये टोटल 11 मॅचेसचा थरार. आणि बघायचं या मॅच मध्ये आता काय करतील. कैलास वैखरे पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. इथून हा स्कोर तुम्हाला चेस करण्यासाठी बॉल येतो. आता फक्त 14 धावा करायच्या 67. पण हिम्मत महत्वाची आहे, कारण चॅम्पियन ट्रॉफी 2017 विसरून चालणार नाही. हार्दिक पांड्याने जी खेळी केली होती, जे षटकार मारले होते पाकिस्तानच्या विरोधात, तिथून संघात स्थान बनवलं होतं हार्दिक पांड्याने. कैलास वैखरे आलाय. बॉल त्याच्यासाठी मागे इथून फील्ड करण्यात आलाय. भारतीय संघ 2017 ची चॅम्पियन ट्रॉफी जरूर हरला, पण हार्दिक पांड्याने केलेली खेळी, त्याने दाखवलेली हिम्मत, बिनधास्तपणे खेचलेले षटकार, 6 सिक्सर मारले होते हार्दिक पांड्याने. आणि त्यानंतर संघामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला होता. तसा बॅटर कैलास वैखरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती आक्रमण चढवेल का? कैलासचा स्ट्रोक आलाय. गॅप मधून काढलाय चेंडू. खेळाडू धावतोय. चेंडू भरता वेगाने पायाने अडवण्याचा प्रयत्न. लास्ट मोमेंटला चेंडू आतमध्ये तर ढकललाय. बघायचं आता पंच त्या ठिकाणी चेक जरूर करतील. वाचवलाय चौकार. षटक इथून संपलं. स्कोर कार्ड वरती 1 धावा ऍड होईल. धावा झाल्यात त्या
3 ओव्हरमध्ये 14, 2 ओव्हरमध्ये धावा किती पाहिजे? 66. वाह, काय फिल्डिंग होते. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल. धावत होता चेंडूच्या मागे, त्यानंतर लास्ट मोमेंटला खाली झुकला आणि चेंडूला आतमध्ये ढकललं आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना नेरळपाड्याचा हा फिल्डर. 2 ओव्हर 66 पाहिजेत. आता 2 ओव्हर 66 म्हणजे 11 सिक्सर मारावे लागतील. अजूनही प्रोबॅबिलिटी आहे, संभाव्यता आहे की वाकस 11 हा सामना जिंकू शकतो. कारण 11 सिक्सर, 12 चेंडू आहेत, एक चेंडू त्यांच्याकडे जास्त आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. दोन ओव्हर आणि 66 धावा, 11 सिक्सर मारायचे कैलास वैखर आहे. ती ताकद दाखवेल का? जर का कैलासने या ओव्हर मध्ये सुरुवातीच्या 3 बॉल मध्ये जरी 1-2 लगावले ना, प्रत्येक बॉल सिक्सर मारू शकतो. पहिलाच बॉल पुढे आला होता, ढकलला चेंडू 1 रन. आता 11 बॉल 65 आहेत, म्हणजे आता इथून 11 बॉल 11 सिक्सर आहेत. आता 1 डॉट बॉल आणि सिद्धिविनायक नेरळपाड्याचं वर्चस्व राहील. अजून वर्चस्व नाहीये, कारण 11 बॉल 65 आहेत, 11 सिक्सर येऊ शकतात. वाकस 11 नावाने खेळतो, म्हणजे 11 हा आकडा त्यांच्यासाठी लकी आहे आणि तो लकी आकडा ऋषिकेश मोरे. हा चेंडू अत्यंत इम्पॉर्टंट आहे. बॉलर तयार, ऋषिकेशच्या बॅटमधून सर्कलच्या बाहेर चेंडू चाललाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे, तिथून मात्र अडवल्याचा पण एकच धाव. कैलास वैखरे शो दाखवावा लागेल. मॅचचा रिझल्ट काही असू द्या, पण कैलास वैखरेचे बरेचसे फॅन फॉलोविंग आहे, बरेचसा मित्र परिवार आहे आणि कैलास वैखरे का बॅटिंग केली होती मी बघितलंय दामतच्या क्रीडांगणावरती. जेव्हा जेव्हा वाकस टीमने ट्रॉफी जिंकलेल्या कैलास वैखरेची, जशी शिवम दुबेची छोटेखानी इनिंग असते पण भारी असते, तशी कैलास वैखरेची इनिंग असते. समोर टाकलाय विकेट किपर अक्षय मात्रेची कामगिरी चांगली. व्हाईट बॉल जरूर आहे. अमित सोना इथून मात्र फिल्डिंग करणारी टीम आणि 1 रन ऍड झाली आहे. अक्षय मात्राने देखील अमित सोना म्हणजे खरा सोना गोलंदाजीचा नेरळपाड्याचा कोण आहे? अमित सोना. बरीच वर्ष आणि अक्षय मात्रेची विकेट किपिंग बघा, क्लोज टू द स्टंप आहे. 2 रनआउट देखील त्याने पकडलेले आहेत. बेस्ट विकेट किपिंग अक्षय मात्रेची. अमित सोना रनअप मध्ये थांबला. आता पुढील मॅच साठी टीम रेडी राहा. सामन्यामध्ये 10 बॉल, विजयासाठी अजूनही 63 धावा. लक्ष फार मोठे, पण सगळ्यांच्या नजरा कैलास वैखरे ऋषिकेश मोरेकडे लागल्यात की वाकस टीमच्या फलंदाजीतून अजूनही तो षटकार आलेला नाहीये. सिक्सर मारणार का? आणि आदरणीय कारसेवक मारुती विरळे साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये आमदार ट्रॉफी मध्ये सलग दुसऱ्या रात्री, अर्थात रात्र चौथी आहे, पण मारुती विरळे साहेब या मंचकावरती येतात. तिसऱ्या रात्री, माफी असावी, 3 रात्र लगातार कारसेवक गर्व से कहो हम हिंदू है आणि कारसेवक मारुती विरळे साहेबांचं आगमन आता करायचं 62. आणि त्याचबरोबर विशालजी दळवे साहेब यांचं देखील आगमन झालं आणि तो चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ. या दरम्यान आपण पाहतो की इथून फक्त मिळेल ती सिंगल, नाही डॉट बॉल. ऋषिकेश थांबलाय, कदाचित त्याला असं वाटलं की षटकार जाईल. आता सामना जस्ट फॉर्मॅलिटी आहे, पण तो सिक्सर मारेल का? ऋषिकेश मोरे. सिद्धिविनायक नेरळपाड्याचा अमित सोना अनुभवी बॉलर, त्याच्या विरोधात बॉल इथून परत एकदा डॉट. 5 चेंडू संपलेत, धावा आहेत 18, करायच्या 7 बॉल मध्ये 62. वाकस 11 टीम राजेंद्र मोरे नाना त्यांनी आता मन बनवलं असेल की कदाचित सामना दूर चाललाय, पण सिक्सर मारणार का ऋषिकेश? एकही सिक्सर मारला नाही अशी वाकसची एकही मॅच नसेल. शेवटचा बॉल, व्हाईट बॉल. चला, यानंतर अनुश्र 11 जय भवानी वावळोली आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल तो मात्र खाड्याचा पाडा, JS खाड्याचा पाडा. लास्ट बॉल अमितचा. ऋषिकेश यावेळेस मात्र चेंडू चाललाय मागे. वाईट प्लस चौकार.
धावसंख्येचा पंच 5 धावा दिला. आम्ही सोनाच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे, स्क्रीनवरती तुम्ही बघताय. वाईट टाकल्यानंतर थोडस जरूर त्यालाही वाटलं की हा चेंडू कदाचित लेग स्टिक वरती टाकण्याचा प्रयत्न होता. 5 धावा मिळाला, 24 झाल्यात. वाकस संघाचा स्कोर हा 24 झालेला आहे. अजून 56 धावा करायच्या, 7 बॉल मध्ये 56. ऋषिकेशचा स्ट्रोक, रन घेतलेले नाहीये, षटक कंप्लीट झालं. 1 ओव्हर मध्ये 56 पाहिजेत आणि कैलास वैखरे स्ट्रायकर यांना जातील. ओव्हर कंप्लीट झाली, 24 झाल्यात 4 ओव्हर मध्ये आणि आता 1 ओव्हर मध्ये 56 पाहिजेत. चला पुढील मॅच साठी अनुश्रा 11, जय भवानी वावलले आणि JS खाड्याचा पाडा हे 2 संघ लढतील आणि सेकंड राऊंडचा तो पहिला सामना असेल. 4 ओव्हरची ती मॅच असेल. विशालजी दळवी साहेबांचं देखील आगमन. विशालजी दळवी साहेब आणि त्याचबरोबर दीपकजी भाळके या दोघांच्या वतीने 50 साठी 3000चा कॅश प्राइज आणि ऋषी शिनारेने ती मारलेली आहे या मॅच मध्ये. ऋषी शिनारे नेरलपाड्याच्या खेळाडूने ती 50 मारलेली आहे. पण गणेशजी मोडक साहेब, विलाजी मोडक साहेब आणि भानुदाजी धुळे साहेब या तीनही आमच्या त्रिमूर्ती आयोजकांकडून 3000 त्या 50 साठी असतील. मधुकरजी मोडक साहेब मंचावरती आसन असतात. मारुती माळी साहेब थोडीशी सल्ला मसला आणि डॉक्टर संजय श्रीवास्तव. डॉक्टर साहेब करत अत्यंत तीक्ष्ण दृष्टी विथ नेक्ट आय कोण जर ऑब्झर्व करत असेल तर डॉक्टर संजय श्रीवास्तव. 6-56 पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विकेट. कैलास वैखरे आउट. 5 चेंडू आता वाकेत कोण जाईल. आता नवीन बॅटर आणि बंटी माळी, नेहमी KTC लाईव्ह इव्हेंटचा बेस्ट टेक्निकल ऑपरेटर आणि बेस्ट कॅमेरामॅन देखील राहिलेला आहे तो बंटी माळी. आता 5 चेंडू आहेत, 56 आहेत. 2 6 जर बंटी माळीने लगावले तर मारुती माळी बंधू धावलेत. आता 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे बंटीसाठी. KPL मध्ये एकाच टीम मध्ये होते बंटी माळी आणि मारुती माळी. मारुती माळी सावळ्याचे आहेत, बंटी माळी वाकाचे आहेत. 5 चेंडू 56 ची गरज आहे. आता हसी मजाक सुरू आहे स्टेज वरती. सगळे बोलतात की मारुती माळीचा कॅश प्राइज कदाचित बंटी माळी कमवेल. माळी कधी खाली राहत नाही. चेंडू इथून चालला लॉंगॉन कडे. 1 रन, 55 करायचा 4 बॉल मध्ये. कॅश प्राइज भरपूर आहे. ऋषी शिनारेसाठी काय खेळलाय ऋषी. 16 बॉल 56 धावा, 2 सिंगल 1 डॉट होता. 13 मध्ये 54 केल्या आणि बॅटर सामना आता जवळपास प्रेक्षकांच्या नजरेत देखील रिझल्ट क्लिअर आहे. ऋषीचा फटका, विकेट मिळेल का बॉलरला. वा, खाली राहिला. बंटी आलाय, बंटी स्ट्राईक वरती आलाय. मारुती माळींच्या मनातली ती 2 षटकारांची खेळी करेल का मारुती माळी. खरं तर आता मी म्हणेल की सामन्याचा रिझल्ट क्लिअर आहे, पण लक्ष बंटी माळीकडे आणि मारुती माळींच्या 500 रुपयाच्या कॅश प्राइज कडे. 3 बॉल आहेत, 26 वरती 6 इक्वेशन आपण बघतोय. 54 धावा पाहिजे 3 बॉल मध्ये. सामना आता सिक्सर बंटी माळी मारणार का. बंटीच्या बॅटला लागला. हा चेंडू चाललाय मागे, सोडून दिला फिल्डरने. दुसरा पाठलाग करतोय, चाललाय बाउंड्री पार. वाकस 11 टीमच्या धावा झाल्या 30. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. वाकस 11चा या इनिंग मध्ये सिक्सर आलेला नाहीये. तो एक षटकार सिद्धिविनायक नेरलपाडाच्या बॉलरला बंटी माळी मारणार का. कारण सामन्याचा रिझल्ट काही येईल, पण सिद्धिविनायक नेरलपाडा किमान कायम लक्षात ठेवील की वाकस 11ला आम्ही एकही सिक्सर मारू दिला. पण अजून 2 बॉल आहेत, बंटी ठोकणार का बघायचंय. मारलाय शॉट हवेत, विकेटची चान्स आणि बॅटर आउट. एकच बॉल बाकी आहे. सामन्यामध्ये 50 धावा करायच्यात. मारुती माळींच्या बक्षिसाला पात्र ठरेल वाटत होतं, पण विकेट आउट झाली बंटी माळीची. कॅच सोडली असती तर कदाचित एक मारला असता. आता शेवटचा बॉल आहे, तेजस चालला. एक सिक्सर वाकस 11 इथून वेल फिनिश कसं करेल. आता सिक्सर नाही करावं लागेल. अजिंक्य पवार यांच्याही मनामध्ये पहिल्या बॉल पासून खरं तर असं वाटत होतं जेव्हा ऋग्वेदने सुरुवात केली की वाकस 11 चांगली टफ फाईट मॅच करेल, पण ऋग्वेद आउट झाला. त्यानंतर डॉट बॉल आले. ऋतिक दलवीवरती देखील वाकसकरांच्या अपेक्षा भरपूर होत्या, पण खरं तर वाकस 11 टीमला बॅकबोन ऑफ टीम वाकस भगवान दळवीची नक्कीच आठवण आली असेल का. बॅटिंग करतो भगवान दळवी. 1 बॉल आता बाकी आहे.
आणि इनिंग कंप्लीट झाले, विजयी झाला या मॅच मध्ये सिद्धिविनायक नेरळपाडा. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 16 बॉल आणि 56 धावांची इनिंग साकारणारा 50 टोकणारा आमदार चषक सावळ्याची स्पर्धेमध्ये ऋषी शिनारे ठरला मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथून आपण देऊया. आणि कॅश प्राईज जे आपण ऋषीसाठी लावलं होतं, बरेचसे कॅश प्राईज आहे, काही त्याच्यापर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून त्याच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच